गुड मॉर्निंग मित्रांनो, राम राम आणि जय श्रीकृष्ण, जय हरी. जे काही म्हणाल ते जे काही ईश्वराला मानाल त्यासाठी या ठिकाणी थँकफुल राहा. श्री गणेशा गणपती बाप्पा मोरया. या मित्रांनो, या ठिकाणी आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम 2022, 23 आणि 24 या तीनही वर्षामधील जमा केली जाणार आहे. आपली जे काय असेल ते, परंतु या ठिकाणी एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की बघू शकता की 2022, 23 आणि 24 या तीनही वर्षामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा राज्य शासनाने ठेवला होता. आणि विमा कंपनीकडे जे काही शेअर आहे ते शेअर आपला फक्त किती होता तर 1 रुपया. राज्य शासन उर्वरित रक्कम जी आहे ती पीक विमा कंपनीकडे जमा करणार होतं. आता 2022, 23 आणि 24 या वर्षामधील काही काही पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती रक्कम राज्य शासनाने जमा केली, पण अजूनही राज्य शासनाकडे 1,500 कोटी रुपये देणे बाकी असल्यामुळे पीक विमा कंपनी आपल्या खात्यामध्ये अजून 1 रुपया टाकत नाहीत. आता काही काही शेतकऱ्यांना रब्बी जे काही 2022-23 चा असेल किंवा 24 चा असेल रब्बीची तुटपुंजी रक्कम जमा झालेली आहे, पण काही काही शेतकऱ्यांना अजूनही 1 रुपया सुद्धा भेटलं नाही. याचं मूळ काय कारण असेल तर बघू शकता की ज्याही वर्षाचा राज्य शासनाने जे काही त्यांचा अनपेड रक्कम आहे ती रक्कम पीक विमा कंपनीकडे दिली, त्या वर्षाचा पीक विमा कंपनीने देऊन टाकला. आता कोणत्या शेतकऱ्यांना भेटला तर ज्याही शेतकऱ्यांनी तक्रार केली होती की बाबा आमचं पीक या ठिकाणी गेलेलं आहे, तर आणि तरच पीक विमा कंपन्यांनी त्यांना उर्वरित रक्कम आहे जमा केली. आता बघू शकता की काही वेळेस 75%, काही वेळेस 25% अग्रिम जमा केलं जातं. अग्रिम 75%, 25% अग्रिम म्हणजे काय तर जर समजा कंपनी तुम्हाला 100 रुपये देणार होती, 100 रुपयापैकी 75 रुपये आज दिले आणि 25 रुपये तुम्हाला भविष्यामध्ये त्यांनी देणार आहेत. ही जी आपली 25 रुपये येणे बाकी आहेत पीक विमा कंपनीकडून, ते का अडकलं आहे तर राज्य शासनाच्या या धोरणामुळे 1,500 कोटी रुपये राज्य शासनाने ज्यावेळेस जमा केले जातील पीक विमा कंपनीकडे, त्या पीक विमा कंपनी तेव्हाच आपल्या खात्यावरती रक्कम आहे ती रक्कम वितरित करणार आहे. आता राज्य शासन काय करते, आपल्यासाठी थोटांड स्कीम आणत आहे. आपल्या मी म्हणत नाही किंवा लाडक्या बहिणीसारखी एक अत्यंत चांगली स्कीम थोटांड स्कीम आहे, कारण जे काय आपले अधिकारी वर्ग असतील, पगारदार वर्ग असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांचे पगार लाखोमध्ये आहेत आणि या 1,500 रुपयाच्या बहिणीमुळे सरकार कंगाल तर होणार नाही. फक्त हे आणून कोणावर ठेवत आहे ते शेतकऱ्यांवरती जी काही कळा आहे ती कळा फक्त आणून ठेवत आहेत. त्यांची कर्जमाफी नकोय, त्यांच्या शेतीमालाला भाव नकोय आणि त्यांचे कुठल्याही प्रकारचे स्कीम आहेत त्या शेतकऱ्यांच्या अडवून धरल्या जात आहेत. आता कुठे तुम्ही पूर्वी बघू शकता की ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, एक 15 दिवस ते महिन्यामध्ये या ठिकाणी तुमचे पूर्ण पैसे खात्यामध्ये पडले जायचे, परंतु आज एक वर्ष विलंब केला जात आहे. का केला जात आहे तर या ठिकाणी राज्य शासन दाखवत आहे की बाबा लाडक्या बहिणीमुळे आमची दिवाळखोरी निघालेली, पण सर्वसामान्य जनता आहे ती जनता सगळं काही सहन करत आहे. लवकरच या ठिकाणी राज्य शासनाला विनंती आहे की राज्य शासन जे त्यांची जी काही उर्वरित रक्कम आहे ती रक्कम पीक विमा कंपनीकडे देईल आणि आपल्या खात्यावर 2022, 23 आणि 24 या तीनही वर्षाचा उर्वरित 75% असो किंवा 25% असो, काय जे रक्कम असेल ती रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता ती रक्कम कशा पद्धतीने चेक करायची, तुम्ही PMFBY पोर्टलला स्वतःचा नंबर टाकून लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 22, 23, 24 खरीप असेल किंवा रब्बी असेल या तीनही हंगामामध्ये तुम्हाला पैसे किती जमा झाले, किती तुम्हाला येणे बाकी आहे, या सर्वांचा जे काही आढावा आहे ते आढावा तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. आणि तुमची विम्याची एखादी पावती जरी हरवलेली असेल ती पावती तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी लॉग इन करून काढू शकता. आणि आता एक महत्त्वाची अत्यंत सूचना म्हणजे 2025 चा जो काही पीक विमा तुम्ही भरलेला आहे त्या पावतीवर जसं काही तुम्ही पीक पेरा भरलेला आहे त्या पेऱ्याप्रमाणे पीक पाहणी करून घेणे. अन्यथा तुम्ही पीक विमा भरलाय कापसाचा आणि पेरा लावताय सोयाबीनचा, अशा पद्धतीने चाललं नाही. अगदी व्यवस्थित पद्धतीने आता टेक्नॉलॉजीचे युग आहे. स्मार्ट पद्धतीने शेती करा आणि स्मार्ट पद्धतीने सगळ्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या टेक्नॉलॉजीज वापरा. आणि या सर्व वापरण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलवरती सबस्क्राईब करू शकता आणि नवनवीन टेक्निकल व्हिडिओ किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ
अगदी ऑथेंटिक पद्धतीचे पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. ना की अशा चॅनलला की रोजच व्हिडिओ टाकतात की आज एवढे पीक विमा कंपनीचे पैसे जमा होणार, आज दुष्काळ भेटणार, बहिणीला 3,000 भेटणार, 4,000 भेटणार, अशा पद्धतीचे बघू शकता की यूट्यूबवरती या ठिकाणी मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत 15 दिवसामध्ये. यावरून असं वाटायला लागते की बाबा आपले शेतकरी असतील किंवा सामान्य जनता असतील त्यांना फक्त इंटरेस्ट आहे की बाबा आपल्या खात्यामध्ये एवढे एवढे पैसे जमा व्हायला. वास्तविकता जे आहे ते वास्तविकता स्वीकारणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे ऑथेंटिक लोकांना यूट्यूबवरती फॉलो करा. आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. हा म्हणजे चॅनल जर आवडत असेल तरच सबस्क्राईब करा, अन्यथा तुम्हाला अदर चॅनल आहेत बघण्यासाठी. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.